सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या। राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 9142 12 17 77। तिसऱ्यांदा विजय होतोय, काय सांगता? आज निश्चितच संपूर्ण नगर शहरवासियांचे मी अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या मताधिक्याने हा एक माझ्या पारड्यामध्ये एक चांगला मतरूपी विश्वास टाकलेला आहे आणि त्या माध्यमातून हे ऋण आपण कधीही मतरूपी जे लोक आपल्याला मतदान करतात तर ते जे काही दिलेलं दान आहे हे या दानाला एक चांगल्या विश्वासाने सामोरे जाणे, त्याला चांगल्या प्रकारचे विकासात्मक कामे सर्वांना बरोबर घेणे आणि या निमित्तानं मी खरं तर प्रामुख्यानं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महायुती म्हणून आम्ही ज्या निवडणुकीला सामोरं गेलो याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्याच्यामध्ये असणारा शिवसेना असेल शिंदे साहेबांची, या संपूर्ण प्रमुख पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, त्यांचे पक्ष संघटनेसोबत प्रमुख मान्यवर असतील, या सर्वांचीच मोलाची साथ या निवडणुकीमध्ये मिळाली आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या साथीमुळं हा एक चांगल्या प्रकारचा भरघोस मताचा विजय हा एक माझा नसून या नगरकरांचा विजय आहे, नगरकरांच्या विश्वासाचा विजय आहे आणि निश्चित मला खात्री आहे की ज्या माध्यमातून ज्या विश्वासानं त्यांनी आज भारतीय जनता पार्टीने मतं दिली असतील, शिवसेनेने मतं दिली असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच मान्यवर मंडळी असतील, सर्वांनी मतं दिली असतील, या सर्वांची एक चांगल्या प्रकारचे ज्या विचाराने आमच्या पाठीमागे उभे राहिलेत, निश्चित त्याच विचारांना संपूर्ण त्या लोकांना एकत्र घेऊन या शहरामध्ये विकासात्मक काम असेल सर्वांच्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारे एकत्र तिन्ही पक्षाच्या लोकांना एकत्र ठेवून या शहरामध्ये काम करण्याची भूमिका असेल ही सातत्याने आमच्या वतीनं केली जाईल आणि मी सर्वच महायुतीच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांपासून तर अगदी विविध छोट्या मोठ्या संघटनापर्यंत ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं त्यांच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। सर्वच मान्यवरांनी नगरकरांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जी विकासाची घोडदौड महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे काम करणारी युती सरकार आहे सक्षमरित्या जे काम करते तर त्या सरकारच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये देखील अशीच कामं या शहरामध्ये आणि शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये केली जातील अशी एक खात्री या निमित्ताने व्यक्त करतो आणि काही दिवसामध्ये उद्या परवा दिवशी आम्ही या बाबतीमध्ये देखील व्यवस्थित नगरकरांचे आभार या ठिकाणी आम्ही मानणार आहोत। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।